हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर अगोदर सुद्धा मी अधिक मासावर व्हिडिओ बनवला आहे. तसाच आजचा सुद्धा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण माहितीसोबत आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की अधिक मासात आईची ओटी का भरतात आणि कशी भरतात. तर अधिक मासात आईची ओटी कशी भरायची आणि का भरायची हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ओटी का भरतात, तर हिंदू धर्मामध्ये अधिक महिन्याला विशेष महत्त्व आहे. या काळात जावयाचे मानपान करण्याची मोठी प्रथा आहे. त्याचबरोबर मुलीने आपल्या माहेरच्या घरी जाऊन आईचा आदर करण्यासाठी तिची ओटी भरण्याची सुंदर परंपरा आहे. तर आईची ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागते हा जर प्रश्न पडत असेल तर ओटी भरण्यासाठी साडी, चोळी, हळद कुंकू, कुठलीही 5 प्रकारची फळे, विशेषतः केळी, नारळ आणि तांदूळ किंवा गहू याचा प्रामुख्याने आपल्याला वापर करायचा आहे. पद्धत: आईला छान असं आसनावर बसवायचं आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेला बसून तिच्या पदरात ओटीचे साहित्य ठेवले जाते. त्यानंतर तिच्या कपाळी हळदी कुंकू लावून तिला नमस्कार केला जातो आणि आशीर्वाद घेतले जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला आईची ओटी भरायची आहे. सहसा तर आपले लाड आपली आईच पुरवते, पण तिचे लाड पुरवणारं कोणीच नसतं. आपली आई आपल्यासाठी एवढं राबते, एवढं सगळ्यांची काळजी वगैरे घेते. तर 3 वर्षातून एकदा हा महिना येतोय तिची सेवा करण्यासाठी किंवा तिची काळजी घेण्यासाठी, तिला स्पेशल फील करवण्यासाठी. तर आपण तिला नक्कीच अशा पद्धतीने स्पेशल फील केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ज्यांना कोणाला ही गोष्ट माहीत नव्हती त्यांनी सुद्धा आपल्या आईसाठी नक्कीच ह्या अधिक मासामध्ये, या दोंड्याच्या महिन्यामध्ये नक्कीच एक साडी घेऊन का होईना, छोटी मोठी ओटी बिटी भरून का होईना आपल्या आईला नक्कीच स्पेशल फील करवा. परत तिच्या आवडीचं जेवायला वगैरे बनवून, तिला जे फळं आवडतात ते फळं देऊन, तिचं छान असं वेलकम वगैरे करून छान आईची अधिक मासात फक्त लेक आणि जावायलाच नाही तर आपापल्या आयांना सुद्धा नक्कीच स्पेशल फील करवा व त्यांना सुद्धा छान असं त्यांची ओटी वगैरे भरून या महिन्यामध्ये त्यांना स्पेशल फील करवा. तर असं असतं काहीसं आईची ओटी भरवायचं. पारंपरिक सुवासिनी व सौभाग्याच्या वस्तू आपण आईला देऊ शकतो. आता काही काही जण म्हणतात की आईची ओटी नाही भरायला पाहिजे, सासूची किंवा आईची ओटी कधी सुद्धा भरू नये, कारण आईच्या ओटीपोटातून मुलगी जन्माला आलेली असते. मात्र अधिक मास हा अपवाद मानला गेला असून या काळात केवळ आईची ओटी भरण्यास परवानगी आहे. तर आपल्याला ओटी भरून तिची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आईने आपले संगोपन केले आणि नंतर कन्यादान सारखा खूप मोठा त्याग तिने आपल्यासाठी केलेला असतो. त्याबद्दल तिचा सन्मान करण्यासाठी आपण ही छोटीशी नक्कीच तिच्यासाठी मोमेंट करू शकतो. आणि फक्त आपलंच असं नसतं, बऱ्याच जणांचं असं असतं की तिला काय आवडतं. आपण ह्या गोष्टीचा खूप कमी विचार करत असतो. आपल्या कामानिमित्त किंवा संसाराच्या ओढाताणीमध्ये आपण तिच्याकडे लक्ष द्यायला खूप कमी वेळा लक्ष देतो किंवा तिच्याकडे असं लक्ष देणारं कोणी नसतं. इव्हन ती स्वतः सुद्धा नसते. तिचं लक्ष सगळं तिच्या मुलांकडे वगैरेच असतं. त्यामुळे आपण या महिन्यात का होईना तिच्याकडे छान असं लक्ष देऊन आता अधिक मासाच्या ओटीच्या निमित्ताने आईच्या आवडीचा गोड पदार्थ करू. ते पदार्थ